नमस्कार. बायोस्कोप मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी आहे कोल्हापुरात आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ज्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने काँग्रेसने काम करून दाखवलेलं होतं आणि आता विधानसभेच्या या निवडणुकीत सुद्धा बंटी पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. काय सांगाल की आताची ही जी निवडणूक आहे ही खूप चुरशीची आहे. या निवडणुकीत सत्तांतर होणार की तेच सरकार राहणार किंवा नवीन कुठली आघाडी अजून एक निर्माण होणार? काय परिस्थिती काय आहे? तुम्ही काँग्रेसला किती परिस्थिती अनुकूल आहे त्याबद्दल पहिल्यांदा सांगा. नाही, महाराष्ट्रामध्ये जे गेल्या 3 वर्षातलं एक भ्रष्ट सरकार आहे त्याला लोक कंटाळलेले आहेत आणि निश्चितपणे परिवर्तन होणार, महाविकास आघाडीची सत्ता येणार यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही. कारण की अनेक मुद्दे आहेत जे या 3 वर्षात राज्याला पाठीमागं घेऊन जाणारं कृत्य हे विद्यमान सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. बरोबर. लोकसभेला आदरणीय राहुलजींनी देशभर पदयात्रा भारत जोडोच्या माध्यमातून काढली, त्याचाही फायदा आम्हाला निश्चितपणे झाला. आणि देशातल्या लोकांना आता खात्री झाली आहे की भाजप हा या देशातला पर्याय नाही आहे, तर काँग्रेस, इंडिया आघाडी, महाविकास आघाडीच चांगलं कारभार देऊ शकतं. बरोबर. हा गॅरंटी झालेली आहे आणि ती गॅरंटी आता आम्हाला विधानसभेत दिसून येईल. विधानसभेच्या या निवडणुका जेव्हा सुरू झाल्या तेव्हापासून सातत्याने महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी बाजूंना सगळ्यात मोठा बंडावणारा प्रश्न होता तो बंडखोरांचा. आणि जेव्हा सत्तेमध्ये जाण्याची चुरस वाढते तेव्हा बंडखोरी वाढते, इच्छुकांची संख्या वाढते. तर तुम्ही मला सांगा की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही हे कसं काय? आम्ही मॅक्झिमम ठिकाणी प्रयत्न केलाय की बंडखोरी होऊ नये म्हणून. आज देखील प्रदेश काँग्रेसनं महाराष्ट्रातल्या ज्या बंडखोरी झाल्या त्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पक्ष शिस्त मोडली तर चालणार नाही हे पक्षानं कठोरपणे सांगितलेलं आहे. कारण की आत्ताची वेळ ही वादाची नाही आहे, तर आत्ताची वेळ महाविकास आघाडीची सत्ता आणण्याची आहे. कारण की लोकांची इच्छा आहे, मी सातत्यानं सांगतो की लोकांची इच्छा आहे की महाविकास आघाडीचं सरकार यावं. त्यामुळे काँग्रेसनं आदरणीय खरगे साहेब असतील, रमेश चन्नीतलाजी असतील, सगळ्यांनी अगदी कठोरपणे ह्या कारवाया काल केलेल्या आपल्याला दिसून येतं. बरोबर. तुम्ही कोल्हापुरात तुमचं पूर्ण राजकीय करिअर गेलेलं आहे आणि तुमच्या पिताश्रींचा मोठा राजकीय आणि शैक्षणिक वारसा तुमच्या सोबत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि शाहू महाराजांच्या भूमीच्या म्हणजे जन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर मला एक प्रश्न विचारायचा वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे म्हणजे जातीवर आधारित राजकारण सगळीकडे सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, तर आम्ही कुठे घेऊन चाललोय महाराष्ट्रात? मला वाटतंय भाजपला विकासाचा नरेटिव्ह करता येत नाही हे वारंवार सिद्ध झाले. पंतप्रधानांनी सुद्धा लोकसभेमध्ये एक वेगळा नरेटिव्ह, तुमचं मंगळसूत्र घेऊन जाणार, सायकल चोरीला जाणार, नळ, म्हणजे एवढ्या खालच्या पातळीवर पंतप्रधानांनी येणं ह्या देशाच्या दृष्टीने दुर्दैव. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसजींनी देखील वोट जिहाद, जी शपथ त्यांनी मंत्री म्हणून घेतली तेवढ्या शपथेची आठवण जरी त्यांना झाली तर ते असं बोलले नसते. आणि म्हणून त्यांना लक्षात आलेलं आहे की ही लाईन विकासाची ते बोलू शकत नाहीत कारण काही केलेलं नाही. आणि म्हणून हा तणाव फायद्याचा नाही आहे. उलट सोशल फॅब्रिक या महाराष्ट्राचं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी मंगल कलश आणला, हे राज्य स्थापन झालं, तो मूळ मुद्दाच आता बाजूला सारायचा प्रयत्न भाजपकडून चालू आहे. परंतु लोकांनाही आवडणार नाही. रोजगाराचा प्रश्न प्रलंबित आहे. सगळ्यात मोठा महागाईचा प्रश्न आज मध्यमवर्गीय महागाईनं दबलेला आहे, त्याच्यावर चर्चा केली जात नाही. म्हणजे निवडणुकीच्या मुद्द्यांमध्ये वेगळेच मुद्दे आहेत, जनतेचे मुद्दे नाहीतच. आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरतो, त्याच्यावर चर्चा होतात, त्याच्यावर खूप विधानं केली जातात, किंवा धार्मिक जो विसंवाद दाखवला जातो त्या संदर्भात चर्चा होते. परंतु रोटी कपडा और मकान आणि याच्याशी संबंधित जे मूलभूत प्रश्न असायला पाहिजेत त्याच्यावर चर्चा होताना एकूण कार्यकाळ बघितला गेल्या 2.5-3 वर्षातला महायुतीचा तर फसवणुकीचा आहे. मनोज जरांगे पाटलांची फसवणूक करण्यात आली, धनगर समाजाची फसवणूक करण्यात आली, ओबीसी आणि मराठा हा वाद कधीही या महाराष्ट्रामध्ये नव्हता. तो वाद नवीन सरकारनं निर्माण करा. मंत्रिमंडळातले एक सहकारी एका बाजूला एक बाजू घेतात आणि दुसरे सहकारी एक बाजू घेतात. याचा अर्थ काय
गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू डिवाइड द पॉप्युलेशन किंवा सगळ्या राज्याला. हे कधी होत नव्हतं. बरोबर. सरकारी यंत्रणेतून राज्य शांत राहिलं पाहिजे असा साधारणपणे सत्तेत बसणाऱ्यांचा प्रयत्न असतो. बरोबर. परंतु हिथं सत्तेत बसणारे लोकच डिवाइड अँड रूल ही भूमिका हे मला वाटते महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याही राज्यकर्त्यानं केली नव्हती. नाही, पण आता मी तुम्हाला इतकी वर्ष राजकारणामध्ये बघत आलेलो आहे. काँग्रेसचं एकूणच राजकारण बघितलेलं आहे. पण महाविकास आघाडी म्हणून एकत्र तिन्ही पक्ष आले. पवार साहेबांचा राष्ट्रवादी असेल, उद्धवजींची शिवसेना असेल आणि काँग्रेस असेल. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही या सरकारवर दबाव टाकायला कमी पडलात असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, अजिबात वाटत नाही. कारण की जे मुद्दे या सरकारचे होते, मग अधिवेशनाच्या माध्यमातून असेल, मालवणला झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय असेल, बदलापूरची घटना असेल किंवा या राज्यामध्ये सोयाबीनच्या भावाबद्दल शेतकऱ्यांचा असंतोष असेल, मध्ये अतिवृष्टी झाली, त्याचे पैसे लोकांना मिळाले नाहीत, त्याच्यावर आपण आंदोलन त्या ठिकाणी केलं. जे मुद्दे झाले, मुंबईतला धारावीचा मुद्दा हा देश पातळीवरचा मुद्दा आहे. बरोबर. आणि त्याच्या संदर्भातलं आंदोलन महाविकास आघाडी म्हणून घेतला. जिथं जिथं चूक आहे महायुतीची, ती चूक दाखवायचं काम आम्ही केलेलं आहे. म्हणूनच आज ज्या काय नरेटिव्ह सेट झालेला आहे महाविकास आघाडीबद्दल, तो कारण हेच आहे की महायुतीचा भ्रष्ट कारभार आम्ही लोकांच्या समोर प्रामुख्यानं मांडला. आता निवडणुकीच्या मुद्द्यांसंदर्भात आपण बोललो, लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात बोललो. मी कोल्हापूरकडे येतो. कोल्हापुरात फिरत असताना, विशेषतः शहरामध्ये फिरत असताना लोकांच्या मनामध्ये खूप असंतोष आहे. ते बोलतात की रस्त्यांच्या संदर्भात त्यांच्या तक्रारी आहेत, एकूण इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात तक्रारी आहेत. हे कशामुळे आहे? म्हणजे कोल्हापूर हे महत्वाचं शहर आहे. आदिमाया अंबाबाई इथे असल्यामुळे देशभरातून लोक इथे येतात आणि एक मोठ्या प्रमाणात फ्लोटिंग पॉप्युलेशन इकडून येतात. मागच्या 2.5 वर्षात आम्ही ज्यावेळी सत्तेत होतो, कोल्हापूर शहरामध्ये साधारणपणे 1053 किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यातले जवळजवळ 491 किलोमीटरचे रस्ते पूर्ण झालेले आहेत. आम्ही ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून होतो त्यावेळी आम्ही जवळजवळ 300 किलोमीटरच्या रस्त्याचा प्लॅन तयार केला होता, ज्याला पैसे आम्हाला अभिप्रेत होते. परंतु सत्ता गेली, 100 कोटीचे रस्ते आले, त्याला 1 वर्ष लागलं. जे आत्ताचे विद्यमान उमेदवार आहेत त्यांनी जवळजवळ वर्षभर त्याच्यात गोळ घातला. शेवटी पालकमंत्र्यांना जाहीरपणे सांगावं लागलं कमिशनरना की वर्क ऑर्डर कधी देत आहे, टेंडर. म्हणजे त्यांच्यातच गोंधळ एवढा होता. आणि आज त्या 100 कोटीचे जे रस्ते व्हायला पाहिजे ते मला वाटतं 60 कोटीचेच होतील अशी साधारणपणे आता जे सगळा गणित बघितल्यानंतर जे बघितल्यानंतर. आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की अमृत 2 योजना नावाची योजना आता कार्यान्वित होते. त्यातून ड्रेनेज जवळजवळ 450 किलोमीटर या शहराचा, आणि त्यातलं 200-250 किलोमीटर झालेलं आहे ड्रेनेज. ते राहिलेलं ड्रेनेज करणं आणि शहराला अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिरचा आराखडा आम्ही तयार केला होता. त्या आराखड्याला मान्यता आमच्या काळामध्ये त्या ठिकाणी मिळाली. त्याची कामं आता चालू आहेत. प्रायोरिटी असेल आमची की येणाऱ्या भविष्यकाळात त्याला जास्त निधी देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं ही आमची 100% प्रायोरिटी असणार आहे. आता म्हणजे एकूणच जे राजकीय वातावरण आहे, आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणात चुरस आहे. आणि ही चुरस अशी आहे की प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना आपल्या मुलांना सेट करायचंय आणि आपली पुढची जनरेशन कशी सेट होणार राजकारणात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अशा पद्धतीने जाणार आहे का महाराष्ट्र विकासाकडे जाईल का? नाही, इतक्या मोठ्या प्रमाणातली घराणेशाही मी त्या अर्थाने नाही. काही ठिकाणी आपल्याला घराणेशाही बघायला मिळते, काही ठिकाणी बघायला मिळत नाही. मिक्स आहे हा जो काय आहे. शेवटी मतदारसंघात ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांची पकड 25-25, 30-30 वर्ष असते, ते तिथं पुढची पिढी जर राजकारणात इंटरेस्टेड असेल तर ती राजकारणात येते. परंतु अनेक ठिकाणी असे आहे की सामान्य कार्यकर्ते सुद्धा उभारलेले आपण पाहतो. परंतु काही लिगसी काही ना काही असणारी माणसं जास्त आहेत हे मान्य करावं लागेल. नाही, लिगसी लोकशाहीमध्ये राजेशाहीची लिगसी काही वेळा तापदायक ठरत नाही का? नाही, असं म्हणता येणार नाही शेवटी. कारण की त्या लिगसीचा काहीतरी एक बेस असतो, त्या लिगसीला मानणारा एक वर्ग असतो आणि त्या लिगसीनं जे पूर्वी केलेलं काम असतं त्या कामाची लोकांना पोचपावती असते, एक विश्वास असतो. शेवटी पॉलिटिक्समध्ये एखादं नेतृत्व डेव्हलप करणं सोपं नाही. त्याला 20-20, 25-25 वर्ष लागतात.
फ्ल्यूकमध्ये एखादं नेतृत्व येऊ शकतं आणि ते स्वतः एस्टॅब्लिश जर झालं 5 वर्ष तर पदत लोक त्याला मोठं करतात. परंतु फ्ल्यूकमध्ये आता येणारे पुढच्या 5 वर्षात टिकतातच असं साधारणपणे दिसत नाही. ऍव्हरेज आपण बघितलं तर किमान 40% रिपिटेशन होत नाही आमदारांचा असा ऍव्हरेज आहे. बरोबर, सरासरी म्हणजे सगळीकडे बघितलं सगळीकडचा म्हणजे हा. पूर्ण तर देशभरात. त्यामुळं तुम्ही 5 वर्षात काय करता त्याच्यावर तुम्ही नवी लिगसी तयार करू शकता असं मला वाटतं. म्हणजे त्या 5 वर्षात तुम्ही किती योगदान देता मतदारसंघासाठी, काय करता राज्यासाठी, हा काय करता, त्याच्यावर त्या अवलंबून आहे. सगळ्या ह्याच्यावर गोष्टी अवलंबून आहेत. आता तुम्ही मतदारसंघात आहात, तुमच्या कोल्हापूरमध्ये आहोत, परंतु लोकसभेतल्या तुमच्या कामगिरीनंतर आणि आता पण तुम्ही ज्या पद्धतीने काम करत आहात, तर जर सरकार बदललं तर तुमच्याकडे चांगली जबाबदारी येईल अशा पद्धतीने बोललं जातं. तर त्या सगळ्या नाही, शेवटी काय बघता? पक्ष म्हणून जो पक्ष नेतृत्व जबाबदारी देते ती जबाबदारी आम्ही पार पडत होतो. मागचे 6 वर्ष पहिल्या सरकारमध्ये मी 4 वर्ष राज्यमंत्री होतो, परत 2-2.5 वर्ष राज्यमंत्री म्हणून काम केलं. आता विधान परिषदेमध्ये गटनेता म्हणून आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे. शेवटी पक्ष हे सगळं जाणत असतो की कोण काम करते, कोण पळापळ करते. कारण की 99 नंतर ही सीट आम्हाला कधी काँग्रेसला मिळाली नव्हती. 99 नंतर आम्ही 2024ला राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मान्यतेनं ही लोकसभेची सीट आम्ही आमच्याकडे घेतली आणि आदरणीय शाहू महाराज तिथं निवडून आले. आणि त्याचा फायदा निश्चितपणे आमचं हात चिन्ह हे त्यानंतर पहिल्यांदा या अनेक मतदारसंघात पोचायला आम्हाला मदत झाली आणि मग त्याची दखल निश्चित पक्षश्रेष्ठी घेत असतात. म्हणजे आता एकूणच म्हणजे हात चिन्हाबद्दल आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की आता सगळ्यांच्या नजरा राहुल गांधींकडे लागलेल्या आहेत आणि पर्टिक्युलरली जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या अस्तित्वाची चर्चा होते तेव्हा नेतृत्वाचा विषय येतो. आता महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेत काँग्रेसला यश मिळालेलं आहे, तर हे यश चढत्या बाजणीने पुढे नेण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे नेते मंडळी आहेत त्यांच्यावर एक विशेष जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडताना सगळे एकत्र मात्र दिसत नाहीत. हे कशामुळे असेल? नाही, मला त्याच्याबद्दल दुमत आहे. सगळे एकत्र आहेत, ज्यानं त्यानं आपापला भाग सांभाळण्याची जबाबदारी घेतलेली आहे. कारण की ही निवडणूक 1 टप्प्यात आहे. लोकसभा 5-6 टप्प्यात होती, सगळ्यांना सगळीकडे जाता येत होतं. आता ते शक्य नाही आहे. आणि मला वाटतंय की आता कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, आता प्रत्येक जिल्ह्यातलं जे नेतृत्व आमच्या फळीचं तयार झालं ते आपापला जिल्हा सांभाळत आहे आणि त्याचंच यश या लोकसभेमध्ये झालं. राहुलजींच्या म्हणलं तसं भारत जोडोचा फायदा आम्हाला झालाच. आता मेन मुद्दा जो या महाविकास आघाडीला फायद्याचा असणार आहे तो विश्वासाचा असणार आहे. दुसऱ्या बाजूला अविश्वासाचं सरकार आहे. जे आमदार आणि खासदार स्वतःच्या पक्षाबरोबर एकनिष्ठ राहू शकत नाहीत ते जनतेबरोबर एकनिष्ठ राहू शकणार नाही. आणि म्हणून लोकांना विश्वासाचं सरकार पाहिजे आणि राहुल गांधींच्या माध्यमातून एक आशेचं किरण लोकांना वाटतं की हे आमचा आवाज कोण ऐकतंय तर राहुल गांधी ऐकतात. हे आता पक्क लोकांना लक्षात आलंय. म्हणजे तो हातगाडीवाला असू दे, मध्यमवर्गीय असू दे, स्मॉल स्केल बिझनेसमॅन असू दे, त्यालाही वाटतं की या ऑनलाईनच्या बिझनेसमध्ये पहिला मुद्दा राहुलजींनी मांडला या सगळ्यांना. म्हणजे अमेझॉनच्या सगळ्या संकटातून सामान्य किराणा मालाचं जे दुकान गल्लीतलं आमच्या होतं ते बंद पडायला लागले. तर भारतातल्या लोकांना लक्षात आले की शेतकऱ्याचा मुद्दा असू दे, महिलांचा मुद्दा असू दे, तरुणांचा असू दे किंवा आरक्षणाच्या बाबतीत स्पष्ट भूमिका, 50% जो कॅप आहे आरक्षणचा तो वाढवला पाहिजे, जातीनिहाय जनगणना, हे धाडसी पाऊल एक व्यक्ती घेऊ शकतो आणि ते राहुल गांधीच आहेत हे लोकांना आता पक्क कळालेलं आहे. आणि म्हणून त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणे होईल. पवार साहेबांचा पक्ष फोडलेल्याचा फायदा होणार. उद्धव ठाकरे साहेबांची झालेली फसवणूक हे सगळं आपल्याला वाटतं की पब्लिक मेमरी शॉर्ट तर नाही आहे. ते मतदान करताना सगळं लक्षात ठेवणार आहेत, आम्हाला खात्री आहे. तुम्हाला किती जागा मिळतील, काँग्रेसला किती जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला किती मिळतील? राष्ट्रवादी आणि शिवसेनेबद्दल नाही विचारत तुम्हाला, पण तुमच्या पक्षाबद्दल. आमची अपेक्षा किमान 180-90च्या पुढे जावं अशी आमची अपेक्षा संपूर्ण महाविकास आघाडी म्हणून आहे. कारण ज्या पद्धतीनं लोक प्रतिसाद देत आहेत किंवा जे गोष्टी सांगतायत त्याच्यावरून आम्हाला वाटतं की
आम्हाला लोक निश्चितपणे सहकार्य करतील. धन्यवाद बंटीजी. तुम्ही नमस्कार, धन्यवाद, थँक्यू. बायोस्कोप बरोबर तुम्ही बोललात आणि दिलखुलासपणे सगळे थँक्यू. बरं झालं, भेट झाली आपली. हो. कोल्हापूरमध्ये आपलं हो. स्वागत आहे. थँक्यू. थँक्यू.